कोरोनाचा काळ होता आणि त्या काळची परिस्थिती आपण सगळ्यांनी फेस केली आहे। अनेक लोक अन्नाचे, आर्थिक परिस्थितीचे तसेच वेगवेगळ्या मदतीचे भुकेले झाले होते। त्या काळात अनेक गणेश मंडळांनी लोकांची मदत केली। तसाच एक गणेश मंडळ मदतीसाठी सामोरे होता। मंडळांनी लोकांसाठी अन्नाची, किराण्याची तसेच आर्थिक सोय फक्त वरोऱ्यातीलच गरजू लोकांना नाही तर वरोऱ्या बाहेरील गावांना सुद्धा दिली। तर मी ज्या गणेश मंडळाची गोष्ट करत आहोत ते कोणते मंडळ आहे जाणून घेऊया ब्लॉग मध्ये। तर नमस्कार मंडळी, माझे नाव साहिल आणि मी एक्सप्लोर करत आहोत वर्धा शहरातील गणेश मंडळ। हा आहे एपिसोड नंबर 14 आणि आज आपण बघणार आहोत सन 1982 मध्ये स्थापन झालेले नवरंग गणेश मंडळ वरोरा, जे की स्थित आहे वर्धा तालुक्यातील एकमेव रामदेव बाबा मंदिराच्या जवळ। रामदेव बाबा यांच्या मंदिरावर वीज पडली असं तुम्ही ऐकलंच असेल। ही घटना रात्रीच्या सुमारात घडली अशी माहित झाले, पण त्यांच्या कृपेने कुठलीही हानी कोणाला झाली नाही। सन 1982 ते 2005 पर्यंत जुना भुट्टीच्या वाड्यात ते गणेश मंडळ होतं। 2005च्या काळानंतर ती जागा विक्रीस गेल्यावर मंडळ सदस्यांनी रामदेव बाबा मंदिर जवळची जागा पकडली। मंडळ चालवत असताना सदस्यांना खूप अडचणी आल्या। त्या अडचणींना मात करून कुठल्याही परिस्थितीला न घाबरता सन 1982 पासून ते 2025 पर्यंत गणेश उत्सवात कुठलाही खंड न पाडता गणेश उत्सव साजरा करत आहे। अध्यक्ष राजेंद्रजी जाधव, उपाध्यक्ष रवीजी नरवाडे आणि अनेक सदस्यांसोबत चालू केलेले त्या काळचं गणेश मंडळ आज 44 वर्षापासून चालत आहे। त्या काळात चित्रपट दाखवणे, वेगवेगळ्या स्पर्धा घेणे, सामाजिक कार्यांसोबत समाज प्रबोधनास्पद एकत्रीकरणासाठी खेळ घेणे, गणेश मंडळाच्या क्षेत्रातील सर्व लोक सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय आहे, जे एकत्रीकरणास व सामाजिक कार्य करण्यास सक्षम आहे, जे कोरोनाच्या काळात स्वतःच्या वस्तीपुरता विचार न करता कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी निर्माण केलेले पोलीस स्टेशन वरोरा यांच्या भरोसा सेल उपक्रमात IPS देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न मदतीसोबत आर्थिक मदत सुद्धा केली। आर्थिक मदत म्हणजे कोरोना काळातल्या गणपतीची काढलेली वर्गणी सुद्धा सहकार्यात लावली। सदर गणेश मंडळाला लगातार 3 वर्ष शांतता कमिटीचा पुरस्कार सुद्धा भेटला होता। आता सुद्धा हे गणेश मंडळ सामाजिक कार्य करण्यास सक्षम आहे। ज्या मंडळाचे अध्यक्ष शुभम दादा भोयर, उपाध्यक्ष योगेश दादा कुंभारे, सचिव ऋतिक दादा जाधव, सहयोजक रवी काडे सोबत सह संपूर्ण गणेश मंडळ मित्र परिवार, जे गणेश उत्सवातून एकत्रीकरणाचे विचार वर्षानुवर्ष टिकवणार अशी ग्वाही देते। प्रेझेंटेशन साठी मंडळाच्या सदस्यांनी मला खूप माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ब्लॉगला लाईक करून मला फॉलो करून घ्या। भेटू पुढल्या गणेश मंडळासोबत।